स्मार्ट बुक बिझनेस बार्शीकर यांना संपर्क करून आपण कोणत्याही पुस्तकाची मागणी करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 88 30 12 20 73. आज आपण ऐश्वर्या रेवडकर यांची विहिरीची मुलगी ही पहिलीच कादंबरी आहे. या पुस्तकात काय आहे असे डॉक्टर दत्ता गोलप यांनी थोडक्यात वर्णन केले आहे. ऐश्वर्या रेवडकर यांची विहिरीची मुलगी ही पहिलीच कादंबरी. मराठी कादंबरी परंपरेतल्या स्त्री केंद्रित अनुभव विश्वाचा प्रगल्भ शोध ही कादंबरी घेते. मराठी कादंबरीत स्त्री पुरुष नातेसंबंधात प्रामुख्याने शाब्दिक फुलोऱ्यातील प्रेमसंबंध चित्रित झालेले असतात. या कादंबरीत स्त्रीच्या संबंध अस्तित्वाला वेढून असणारी शारीरिक जाणीव टोकदारपणे येते. स्त्री ही भावनिकच नाही तर जैविक दृष्ट्याही या नातेसंबंधाची विण घट्ट करत असते. त्यामुळे या संबंधात तिच्या सोडवणुकीच्या वाटा आपोआपच बंद होतात. भारतीय स्त्रीला त्या अधिकच काचत असतात, मात्र पुरुषाला त्या वाटा सहज उपलब्ध असतात. हा संबंध अवकाश स्त्रीच्या नजरेने न्याहाळला आहे. भारतीय कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्थेचे जैविक, सामाजिक आणि संस्कृतीचे लिंगभेदाच्या जाणीवेने केलेले हे उत्खनन वाचकाला उन्नत करते, एकूणच मानवाच्या पातळीवर घेऊन जाते. तरुणीच्या अस्तित्व शोधात लैंगिक अत्याचार, मातृत्व, आत्महत्या अशा टोकदार घटनांनी भारलेल्या आजच्या वर्तमान जगण्यातून येणाऱ्या बंडाची आणि कोसळण्याची ही गोष्ट आहे. मानसिक आरोग्य, त्या संबंधाने निर्माण होणारी आयुष्यातील गुंतागुंत, मोडून पाडण्याचे अनुभव आणि त्यातून उभारून पुन्हा जग निर्माण करण्याची ताकद, हे सगळं या कादंबरीच्या रूपात आपल्या समोर उभा राहत आहे. अनुभव विश्वाचा पैसा विस्तारणाऱ्या अनेक रेषीय कथन शक्यतांनी हा ऐवज वाचनीय झाला आहे. एका वेगळ्या धाटणीच्या कादंबरीचे मराठी वाचकच निश्चित स्वागत करतील अशी आशा आहे, असे डॉक्टर दत्ता गोलप यांनी ऐश्वर्या रेवडकर यांची विहिरीची मुलगी या कादंबरीविषयी लिहिले आहे.